हॅलो फ्रेंड, आज आहे प्रॉब्लेम नंबर 6. ठीक आहे. हाही प्रॉब्लेम मी तुम्हाला याआधीच पाठवलेला आहे आणि तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेला सुद्धा आहे. तर प्लीज नोटबुक उघडा आणि मग हा व्हिडिओ बघा. ओके. तर बघा, आता हा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम काय आहे बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल, दोन पार्टनर आहे, अँड ॲडजस्टमेंट यू आर required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ओके. ट्रायल बॅलन्स दिलाय आपल्याला, तर पहिला आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने हा ट्रायल बॅलन्स काय करूया, तर सॉर्ट आउट करूया. ओके. पेन्सिल घ्या सोबत आणि नोटबुक समोर ठेवा आणि मी ज्या पद्धतीने इफेक्ट सांगतो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा त्या नोटबुकमध्ये हे इफेक्ट, हे जसं आपण TD PA PD असं लिहितो त्या पद्धतीने ते इफेक्ट तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. तर बघा, पहिलं अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट. श्रेयसचं कॅपिटल आहे आणि मृणालचं कॅपिटल आहे. कॅपिटल अकाउंटचा इफेक्ट कुठे जाईल, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. कुठे, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. श्रेयसच्या कॉलममध्ये जाणार 35,000 रुपये आणि मृणालच्या कॉलममध्ये 20,000 रुपये. ओके. नेक्स्ट बघा, परचेसेस. परचेसचा इफेक्ट ट्रेडिंगच्या डेबिटला. नेक्स्ट अकाउंट आहे सेल्स. सेलचा इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बिल्स पेबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. कमिशन, कमिशनला डेबिटला बॅलन्स आहे 2400 रुपये, म्हणजे हे कमिशन अलाउड आहे. अलाउड कमिशन अलाउड आहे, ते दिलेलं आहे, गिवन आहे. ओके. म्हणजे हा एक्सपेन्सेस आहे. कमिशनचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सॅलरी प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. इन्शुरन्स ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रीपेड रेंट, रेंट नाहीये, प्रीपेड रेंट आहे. जेव्हा प्रीपेड रेंट किंवा प्रीपेडचा इफेक्ट डायरेक्ट ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असेल तर हा प्रीपेडचा इफेक्ट डायरेक्टली बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहायचा असतो. ओके. तर बघा, प्रीपेड रेंट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. सन्ड्री क्रेडिटर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. सन्ड्री डेटर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. पोस्टेज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फ्रीहोल्ड प्रीमाइजेस बॅलन्स शीटच्या ॲसेटला. फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बॅड डेट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. कॅश इन हँड म्हणजे कॅश अकाउंट, कुठे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या ॲसेटला. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. स्टॉक हा कोणता स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला. रिटर्न्स, आता रिटर्न्स मध्ये बघा, डेबिटला जे 1200 रुपये दिलेले आहेत, हे डेबिटचे 1200 रुपये म्हणजे सेल्स रिटर्न आहे. तर क्रेडिटचे जे 1800 रुपये आहे हे आहे परचेस रिटर्न. हे फक्त लक्षात ठेवा, जेव्हा रिटर्नची ॲडजस्टमेंट येईल
रिटर्न्स आणि रिटर्नचे दोन्ही इफेक्ट असतील, एक डेबिटला पण दिलेला असेल आणि क्रेडिटला असेल किंवा दोघं सेपरेट दिलेले असतील, तर हे जे डेबिटचं असतं रिटर्न, या डेबिटच्या रिटर्नला म्हणायचं आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. तर हा क्रेडिटचा जो परचेस असतो हा असतो परचेस रिटर्न. परचेस रिटर्न असतं. ठीक आहे. मग हे सेल्स रिटर्न काय करतो आपण? सेल्स रिटर्न सेल्स मधून लेस करतो, सेल्स मधून लेस, आणि परचेस रिटर्न परचेस अकाउंट मधून लेस करत असतो, परचेस मधून लेस. ओके. हा इफेक्ट जातो ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि हा इफेक्ट जातो ट्रेडिंगच्या डेबिटला. ओके. तर परचेस रिटर्नची ऍडजस्टमेंट कशी येऊया? रिटर्न मध्ये डेबिटचा बॅलन्स हा सेल्स रिटर्न्स असणार आहे आणि रिटर्नचा क्रेडिटचा बॅलन्स हा परचेस रिटर्न असणार आहे. ओके. तर या पद्धतीने यांचे इफेक्ट आपल्याला पास करायचे आहेत. पुढचं अकाउंट आहे वेजेस. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला. आउटस्टँडिंग वेजेस. आता हे आउटस्टँडिंग वेजेस नाही आहे, पण हे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं नाही, म्हणून याचा डायरेक्ट इफेक्ट द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आउटस्टँडिंग वेजेस बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला डायरेक्टली जाणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हा ट्रायल बॅलन्स सॉर्ट आउट करून घेतलेला आहे. इथपर्यंत काय अडचण? ओके. आता याच्या ऍडजस्टमेंट आपण समजून घेऊया. तर पहिली जी ऍडजस्टमेंट आहे ती पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक 30,000 रुपये दिलेला आहे. तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट बघा, मी लिहितो या ठिकाणी. नंबर 1, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक रुपीज 30,000. 30,000 रुपये क्लोजिंग स्टॉक आहे. तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ओके. आता ऍडजस्टमेंट नंबर 2 बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सॅलरी 1200 रुपये आणि कमिशन 400 रुपये म्हटलंय. ऍडजस्टमेंट नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस त्यात म्हटलंय सॅलरी रुपीज 1200 रुपये आणि कमिशन 400 रुपये. कमिशन आहे 400 रुपये. तर आउटस्टँडिंग काय आहे? तर इट इज अ करंट लायबिलिटी. ही बिझनेसची करंट लायबिलिटी आहे. ठीक आहे. मग आता याचा इफेक्ट कसा जाणार आहे? तर या सॅलरीचा पहिला इफेक्ट, सॅलरीचा पहिला इफेक्ट सॅलरी अकाउंट मध्ये, सॅलरी अकाउंट मध्ये काय करणार? ऍड करणार. सॅलरी अकाउंट मध्ये ऍड करणार. तर याचा दुसरा इफेक्ट, याचा दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बॅलन्स शीटची
लायबिलिटी. ओके, सॅलरी कुठे लिहिले आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, म्हणजे हा जाणार आहे इफेक्ट. आउटस्टँडिंग सॅलरीचा इफेक्ट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला सॅलरी अकाउंटमध्ये ऍड करायचं. तर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचा आहे आउटस्टँडिंग सॅलरी या नावाने. ओके, दुसरा आहे कमिशन. कमिशन सुद्धा कसं आहे? आउटस्टँडिंग. तर या कमिशनचा पहिला इफेक्ट कमिशन अकाउंट मध्ये ऍड करायचं. ज्या पद्धतीने सॅलरीचा इफेक्ट दिला आपण तसाच इफेक्ट याचा द्यायचा आहे, कमिशन मध्ये ऍड करणार. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपल्याला लिहायचं आहे आणि हा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. ठीक आहे का? तर कमिशन आपण प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला लिहिलेलं आहे, त्यामुळे कमिशन जे आहे आउटस्टँडिंग कमिशन हे कमिशन मध्ये ऍड होईल आणि तो इफेक्ट आपला जाणार आहे प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. तर या आउटस्टँडिंग कमिशनचा दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. इज दॅट क्लिअर? ओके, आता पुढची ऍडजस्टमेंट काय आहे बघा. डिप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. डिप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फर्निचर वरती डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. ऍडजस्टमेंट नंबर 3, डिप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. ॲट 10%. ठीक आहे, तर मग पहिलं काय करणार? तर पहिलं डिप्रिसिएशन काढूया. डिप्रिसिएशन इज इक्वल टू किती? तर फर्निचरची व्हॅल्यू बघा, नोटबुक मध्ये फर्निचर दिलं आहे 20,000. फर्निचर आहे 20,000 आणि त्यावर आपल्याला 10% डिप्रिसिएशन काढायचं आहे. 0 0 गेला, हा 0 पण गेला, उरले किती? तर 2,000 रुपये उरले. म्हणजे डिप्रिसिएशन आलेलं आहे 2,000 रुपये. मग आता हे डिप्रिसिएशन कसं लिहायचं आपल्याला? तर डिप्रिसिएशन आपण डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट कुठे? तर प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला कसा लिहिणार तो? तर तो लिहिणार आपण टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर. डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,000. ओके, तर दुसरा इफेक्ट देणार आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बॅलन्स शीटच्या ॲसेटला कसा लिहिणार तो? तर तो फर्निचर मधून लेस करून लिहिणार. फर्निचर लेस डिप्रिसिएशन. फर्निचर लेस डिप्रिसिएशन. हे 20,000 आहे फर्निचरचे आणि डिप्रिसिएशन आला आहे 2,000, म्हणजे आउटरला येणार आहे 18,000 रुपये. तर अशा पद्धतीने तिसऱ्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट जाईल. वर्किंग नोट मध्ये आपण डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार, त्यानंतर पहिला इफेक्ट देणार प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट देणार बॅलन्स शीटच्या ॲसेटला. त्या ॲसेट मधून आलेलं डिप्रिसिएशन लेस करणार आणि त्याचा इफेक्ट आउटरला आपण लिहिणार. ओके, तर अशा पद्धतीने आपण ही तिसरी ऍडजस्टमेंट कंप्लीट केलेली आहे. ओके, आता चौथ्या ऍडजस्टमेंट कडे जाऊया. काय आहे चौथी ऍडजस्टमेंट बघा. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट ₹1200. 1200 रुपयाचं फर्दर बॅड डेट दिलेलं आहे. ओके, तर मी ह्या ऍडजस्टमेंट इरेज करतो आणि आपण चौथी ऍडजस्टमेंट समजून घेऊया. ऍडजस्टमेंट नंबर 4. काय दिली ऍडजस्टमेंट? प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट
1200 रुपये बॅड डेट दिलाय. ठीक आहे. मग आपला स्टँडर्ड बॅड डेटचा फॉर्मॅट तयार आहे. तर पहिला इफेक्ट कुठे जाईल? पहिला इफेक्ट जाईल प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कसा लिहिणार? तर तो आपण लिहिणार टू आर बी डी डी अकाउंट. इथे लिहिणार बॅड डेट, त्यानंतर प्लस करणार फर्दर बॅड डेट, परत प्लस करणार न्यू रिझर्व आणि मग लेस करणार ओल्ड रिझर्व. ओल्ड रिझर्व हा आपला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. तो आपण जसा दिला आहे तसाच या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. ओके. आता बघा बॅड डेट कुठे असतो? बॅड डेट असतो ट्रायल बॅलन्स मध्ये. बघा ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट दिलाय का आपल्याला? दिलाय. किती आहे? 500 रुपये. तर मग आपण बॅड डेटला लिहिणार आहोत 500. त्यानंतर फर्दर बॅड डेट कुठे? हा फर्दर बॅड डेट हा ऍडजस्टमेंट मध्ये दिलाय आपल्याला. फर्दर बॅड डेट ₹1200 म्हणजे इथे येणार आहे 1200. 1200 आपण इथे लिहून घेतले. आता न्यू रिझर्व. न्यू रिझर्व सुद्धा कुठे असतो? ऍडजस्टमेंट मध्ये. मग बघूया ऍडजस्टमेंट मध्ये. तर आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये न्यू रिझर्व दिलेला नाहीये आणि या ऍडजस्टमेंट मध्ये फक्त फर्दर बॅड डेट आहे, म्हणजे न्यू रिझर्व नाहीये. ओल्ड रिझर्व कुठे? हा ओल्ड रिझर्व तर हा आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बघा मग क्रेडिट बाजूला आपल्याला रिझर्व काय दिलंय का? रिझर्व फॉर डाऊटफुल डेज. तर असं सुद्धा काही दिलेलं नाही, म्हणजे हा सुद्धा दिलेला नाहीये. मग तो पण डॅश. आणि आता यांची टोटल करूया. 500 प्लस 1200 टोटल झाली आहे 1700 रुपये. तर हा इफेक्ट आपला येणार आहे प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला. बॅलन्स शीटच्या ऍसेटला कशासोबत? तर तो सन्ड्री डेटर सोबत. बॅलन्स शीटच्या ऍसेटला आपण लिहिणार सन्ड्री डेटर मायनस कोण? फर्दर बॅड डेट. फर्दर बॅड डेट हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. परत मायनस करतो आपण न्यू रिझर्व. न्यू रिझर्व मायनस करत असतो. ठीक आहे. आता सन्ड्री डेटर किती आहे? तर ऍडजस्टमेंट मध्ये दिलाय आपल्याला सन्ड्री डेटर 25,000 रुपये. मग इथे आपण लिहूया 25,000 लेस फर्दर बॅड डेट 1200. यांची वजाबाकी करूया. 0 0 10तून 2 गेले 8, याचा 1 दिला, 5तून 2 गेले 3 आणि हे 2, 23,800. ठीक आहे. नंतर न्यू रिझर्व. न्यू रिझर्व पण आपल्याला दिलेला नाही, मग त्याला आपण करणार डॅश आणि हा इफेक्ट आपण आउटरला लिहिणार 23,800. ओके. तर अशा पद्धतीने या चौथ्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट जाणार आहे. एक जाणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि दुसरा जाणार आहे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. ओके. ठीक आहे. आता पाचवी ऍडजस्टमेंट बघा. गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. काय म्हटली पाचवी ऍडजस्टमेंट? तर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड डिस्ट्रॉयड बाय फायर. आणि इन्शुरन्स किती रुपयाचे गुड्स? ₹5,000. 5,000चे गुड्स आहे. आणि पुढे म्हटलं इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम. इन्शुरन्स कंपनी क्लेम दिलेला आहे आपल्याला आणि तो क्लेम आहे रुपये 2,000चा. क्लेम आहे 2,000 रुपयाचा. ठीक आहे. मग जेव्हा इन्शुरन्स कंपनीचा क्लेम दिलेला असेल
तर ही गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायरची ऍडजस्टमेंट जी असेल तिचे 3 इफेक्ट जाणार आहेत। इन्शुरन्सचा क्लेम नसेल तर फक्त 2च इफेक्ट आणि इन्शुरन्सचा क्लेम असेल तर 3 इफेक्ट जाणार आहे। ओके, तर या 5व्या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, by goods destroyed by fire। by goods destroyed by fire किती किती गुड डिस्ट्रॉय झाले तर 5000 रुपयाचे, म्हणून 5000 ही अमाउंट तिथे लिहायची आपल्याला। ओके, त्याच्यानंतर सेकंड इफेक्ट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला, तो काय असणार आहे तर तो 5000 पैकी 2000 रुपये आपल्याला परत इन्शुरन्स कंपनीकडून मिळणार आहेत आणि मग उरतात किती तर उरतात ते 3000। हे 3000 काय असणार आहे आपले तर तो आपला लॉस असणार आहे, ते आपल्याला मिळणार नाही, म्हणून तो लिहिताना आपण प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला टू नेट लॉस बाय फायर, नेट लॉस बाय फायर किती लॉस आहे 5000 वजा 2000 बरोबर 3000, म्हणजे 3000 रुपयाचा आपला लॉस आहे। ओके, आता तिसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला, तिसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला, कोणता तर हा इन्शुरन्सचा, हा क्लेम आहे तो मिळायचा बाकी आहे, मिळणार आहे म्हणून आपली ती करंट ॲसेट आहे, ठीक आहे, आणि म्हणून त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला जातो आहे। तो लिहिताना इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल या नावाने तो लिहायचा आहे, किती 2000 रुपये, त्याची अमाउंट आहे 2000। तर या पद्धतीने आपल्याला 5व्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट द्यायचे आहे। ओके, सो राईट इट। आता पुढची ऍडजस्टमेंट काय आहे बघा, तर पुढची जी ऍडजस्टमेंट आहे ती पुढची ऍडजस्टमेंट म्हणते आहे श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1, म्हणजे त्यांचा नेट प्रॉफिटचा शेअरिंग रेशो दिलाय। मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर प्रॉफिट आणि लॉसला जे नेट प्रॉफिट येणार आहे ते नेट प्रॉफिट आपल्याला 2:1 या रेशो मध्ये शेअर करायचं आहे। ओके, ठीक आहे। आता या 6 ऍडजस्टमेंट झाल्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये एक अजून हिडन ऍडजस्टमेंट उरलेली आहे आणि ती आहे इन्शुरन्सच्या पुढे 9 मंथ असं लिहिलेलं आहे। आता ही इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट काय आहे बघा, जो इन्शुरन्स पेड केलेला आहे तो टोटल इन्शुरन्स पेड केलेला आहे 9000 रुपये, इन्शुरन्स फॉर 9 मंथ, किती तो तर हा आहे 9000 रुपये, 9 महिन्यांसाठीच पेड केलेला आहे। आपलं फायनान्शियल इयर जे आहे हे फायनान्शियल इयर किती महिन्यांचं आहे 12 महिन्यांचं, बरोबर, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च, किती झाले 12 महिने आपल्या फायनान्शियल इयर मध्ये असतात। म्हणजे करंट इयरला चालू आर्थिक वर्षामध्ये हा जो इन्शुरन्स आहे हा पूर्ण 12 महिन्यांचा पेड करायला पाहिजे होता, पण तो फक्त
9 महिन्यांसाठीच पेड केलेला आहे. मग किती महिन्यांचा अजून पेड करणं बाकी आहे? तर बघा 9 झाले, 10, 11 आणि 12, म्हणजे अजून 3 महिन्यांचा इन्शुरन्स पेड करायचा बाकी आहे. मग तो किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. मग जर 9 महिन्यांसाठी 9,000 रुपये असतील तर 3 महिन्यांसाठी किती? बघा, इज इक्वल टू म्हणण्यापेक्षा आपण पहिलं या 9 महिन्यांवरनं 9,000 आणि 9 महिने यांच्या कॅल्क्युलेशनवरनं एका महिन्याचा किती इन्शुरन्स येतो हे जर आपल्याला मिळालं तर आपण 3 महिन्यांचा इन्शुरन्स सहज कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. बघा, फॉर 1 month, टोटल किती इन्शुरन्स पेड केला? 9,000. त्याला भाग देऊ आपण, किती महिन्यांचा इन्शुरन्स पेड केला? 9 महिन्यांचा, म्हणून 9 ने त्याला भाग दिला. 9 एक 9, म्हणजे उत्तर मिळतंय 1,000 रुपये. किती उत्तर मिळतंय? 1,000. म्हणजे एका महिन्याचा इन्शुरन्स आहे 1,000. आता 3 महिन्यांचा इन्शुरन्स काढूया. फॉर 3 month, जर एका महिन्यासाठी 1,000 तर 3 महिन्यांसाठी किती? 3,000. किती? 3,000. बघा बघा, 9 महिन्यांचे 9,000 ऑलरेडी पेड केलेले आहेत. अजून 3 महिन्यांचे 3,000 पेड करणं बाकी आहे. म्हणजे हे 9 आणि हे 3 किती झाले? 9, 10, 11 आणि 12, टोटल किती झाले? 12,000 रुपये चालू आर्थिक वर्षाचा इन्शुरन्स पेड करणं अपेक्षित होतं. हा इन्शुरन्स पेड केलेला आहे. हा इन्शुरन्स पेड करायचा बाकी आहे. म्हणजेच हा काय आहे? आउटस्टँडिंग इन्शुरन्स आहे. सो आउटस्टँडिंग, तर याला नाव देणार आहे मी आउटस्टँडिंग इन्शुरन्स फॉर 3 month इज इक्वल टू 3,000. ओके. तर हे आपण वर्किंग नोट मध्ये दाखवणार आहोत. मग आता याचा इफेक्ट कसा जाणार आहे? तर या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तिथे आपण इन्शुरन्स हे अकाउंट लिहिलेलं आहे, इन्शुरन्स, आणि त्या इन्शुरन्स मध्ये आपण 9,000 लिहिलेले आहेत. आता हे आउटस्टँडिंगचे जे 3,000 रुपये आलेले आहेत ते त्यामध्ये होणार आहेत प्लस, म्हणून प्लस आउटस्टँडिंग इन्शुरन्स किती? 3,000, टोटल झाले 12,000. तर हा इफेक्ट आपला प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला जाणार आहे. ओके. आणि दुसरा जो इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, आणि त्याला काय नाव देणार? त्याला नाव देणार आउटस्टँडिंग इन्शुरन्स. त्याला नाव देणार आहोत आपण आउटस्टँडिंग इन्शुरन्स, आणि त्याची अमाऊंट आहे 3,000 रुपीज. तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रॉब्लेमचे सगळे इफेक्ट द्यायचे आहेत. ओके. आणि नेहमीसारखंच हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करायचा आणि त्याचे छान छान पिक्स घ्यायचे आणि ते चेक करण्यासाठी मला पाठवायचे. ओके. टिल देन, बाय बाय.